जिल्हा बीड. आमच्या मंडळावर सर्वांना ओम साईराम. आम्ही ज्या 7 दिवसामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पॉईंटवर काम केलं त्या त्या ठिकाणी आम्हाला चांगले अनुभव आले. आणि चांगले अनुभव येऊन एक गोष्ट अशी लक्षात आली की याच्या अगोदरचे जे कर्मचारी असतील त्यांनी किती मेहनत घेतली असेल. तर अतिशय कष्ट, अतिशय मेहनत या संस्थांसाठी हे लोक करत असतात. आणि त्याच्यातूनच साई सेवा केल्यानिमित्ताने त्यांच्या सेवेमध्ये आपला हातभार लागतोय. ही ज्यांना संकल्पना सुचली, साई सेवेची संकल्पना सुचली, त्यांचे शतशः आभार. त्यांच्यामुळंच या सेवेचा, त्यांच्या सेवेमध्ये आपलं योगदान देण्याचा हा जो योग आनंदित आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल त्यांचे जाहीर आभार मानतो. आपल्याला या ठिकाणी राहण्याची सर्व व्यवस्था व्यवस्थित असताना तुमचं दर्शन मोफत आहे. सर्व काही व्यवस्था व्यवस्थित आहे. काम जिथं तिथं मिळेल, ज्या त्या पॉईंटवर मिळेल, आपण सर्व मनोभावे करत असतो. परंतु माझ्या मनामध्ये एक आलेला अनुभव वैयक्तिक माझा असेल. काल एक 7 दिवसातून एक दिवस आम्हाला मंदिरात सेवा मिळाली. आम्ही सर्व मनोभावे केली आणि शेजारतीच्या टायमाला ज्यावेळेस आम्ही 20 सेवक असतो तर त्यावेळेस म्हणे आज गर्दी जास्त झाली, तुम्ही कृपा करून बाहेर. वाईट वाटलं नाही, असं वाटलं की थोडंसं तसं आता नवीन येणारे जे काही सेवक त्यांच्या बाबतीत असं काही घडू नाही. आरतीच्या वेळेस ॲट अ टाईम जेवढे सेवक असतील त्यांना थोडी जागा उपलब्ध करून द्यावी आणि त्यांना तिथंच ठेवा. कारण सगळ्या पॉईंटवर जे ते सर्व सेवक तर तिथं असू शकत नाही. तुम्ही पॉईंटवर असू शकतात. ॲट टाईम जेवढे असतील त्यांना कृपया बाहेर हकलू नये.